आपण पाहत आहात नाशिक खबर न्यूज, जनतेचे हक्काचे व्यासपीठ। नाशिक महानगरपालिकेच्या स्थायी समिती सभापती मच्छिंद्र सानप यांची बिनविरोध निवड। नाशिक महानगरपालिकेच्या स्थायी समिती सभापदाची निवडणूक आज राजीव गांधी भवन येथील स्थायी समिती सभागृहात पार पडली। या निवडणुकीचे पीठासन अधिकारी तथा जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी सकाळी 11 वाजता निवडणूक प्रक्रियेला सुरुवात केली। सभापती पदासाठी 2 उमेदवारांनी नामनिर्देशन अर्ज दाखल केले होते। मात्र माघारीच्या मुदतीत उमेदवार मुकेश शहाणे यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने मच्छिंद्र सानप यांची बिनविरोध निवड झाल्याची घोषणा जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी केली। निवड झाल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी सानप यांचे अभिनंदन केले। यावेळी महापौर हिमगौरी आहेर आडके, उपमहापौर विलास शिंदे, आमदार देवयानी फरांदे, म्हाडाचे अध्यक्ष रंजन ठाकरे, भाजप गटनेते श्याम बडोदे, शिवसेना गटनेते अजय बोरस्ते तसेच स्थायी समिती सदस्य आणि नगरसचिव मदन हरिश्चंद्र उपस्थित होते। सर्व मान्यवरांनी नव्या सभापतींचे अभिनंदन करून पुढील कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या। नवीन सभापती मच्छिंद्र सानप यांनी सर्व सदस्यांच्या सहकार्याने पारदर्शक व लोकाभिमुख कारभार करण्याचा निर्धार व्यक्त केला। तसेच आगामी सिंहस्थ कुंभमेळा यशस्वी पार पाडण्यासाठी महानगरपालिकेच्या वतीने सर्वतोपरी प्रयत्न केले जातील असे त्यांनी सांगितले। हो, पण तुमच्याकडे 9 सदस्य असताना ही निवडणूक ती बिनविरोध सरळ झाली पाहिजे अशी एक अपेक्षा होती। मात्र राष्ट्रवादी काँग्रेसला तुम्ही म्हणतात की आमचाच मित्रपक्ष आहे, तरीच कुठेतरी तुमच्या आम्ही तर आमचा युती धर्म पाळायचा। आता त्यांनी बघावं हो महापौरची निवडणूक आहे, आम्ही युती म्हणूनच सर्वांनी मतदान केलं आहे। हो, आता हे त्यांचा प्रश्न आहे, त्यांच्या पक्षाचा प्रश्न। त्यांची अशी मागणी आहे, युती धर्म पाळायचा असेल तर शिवसेनेला 1 पद, भाजपला 1 पद आणि मग राष्ट्रवादीला 3रं पद का नसावं? आमचे 9 सदस्य आहेत ना, त्यामुळे हे भारतीय जनता पार्टीकडे त्यांचा बघा। तुमचं काही वरिष्ठांशी बोलणं झालंय गिरीश? थोडं बाजूला चालू आहे सर, कंटिन्यू चालू। माघार घेण्यासाठी शेवटचे 15 सेकंद। माघार घेण्याची वेळ आता संपली असं जाहीर करण्यात येतं। 11:22 माघार घेण्याची वेळ संपली।
उमेदवारी अर्ज माघार घेण्यासाठी 15 मिनिटाची वेळ देण्यात आली होती. त्या 15 मिनिटची वेळमध्ये शहाणे मुकेश दिलीप यांनी आपलं नामनिर्देशन अर्ज माघार घेतलेला आहे. त्या माघारीवर कुठल्याही प्रकारचे ऑब्जेक्शन नसल्यामुळे त्यांची माघारची अर्ज स्वीकारण्यात आलेली आहे. आता एकमेव कॅन्डिडेट आपल्याकडे आहे. त्यांच्या उमेदवारी अर्ज आपले जो 2007चे नियम 6(1) अंतर्गत उमेदवारी अर्ज माघारीनंतर सभापती स्थायी समिती पदाच्या निवडणुकीसाठी सानप मच्छिंद्र बाळासाहेब या एकमेव उमेदवार शिल्लक राहिलेली त्याला सभापती स्थायी समिती या पदाचे बिनविरोध निवड झालेली असं जाहीर करण्यात येत आहे. श्री सानप मच्छिंद्र बाळासाहेब यांना निवड झाली असं जाहीर करण्यात येत आहे. मी आदरणीय श्री सानप मच्छिंद्र बाळासाहेबला विनंती करतो की आपण येऊन आपलं पद ग्रहण करा. ऑर्डर कॉपी नाही पहिला ऑर्डर कॉपी व्हिडिओ तुमचं झालं का बाजूला? सभापतीच्या बोर्डला